आणि एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहूयात। बच्चू कडू आता सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झाले। कडूंची संध्याकाळी 7 वाजता मुख्यमंत्र्यांसोबत बैठक आहे। रविकांत तुपकर, अजित नवले, महादेव जानकर उपस्थित आहेत। तर मुख्यमंत्री फडणवीसांसोबतच्या बैठकीमध्ये तोडगा निघणार का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल। बच्चू कडू आपल्या मागण्यांवर ठाम आहेत, तर सरकारसोबत त्यांची ही महत्त्वाची बैठक पार पडते। त्यामुळे या बैठकीमध्ये आता शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात अर्थातच प्रमुख मागणी कर्जमाफीच्या संदर्भात काही तोडगा निघतो का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतात। उमेश, या बैठकीमध्ये तोडगा निघू शकतो का? नक्कीच यासाठीच ही बैठक बोलवण्यात आलेली आहे। बच्चू कडू जे आहेत ते जवळपास तासाभरापासून आधीच इकडे जे आहे ते सह्याद्री अतिथीगृहावर पोहोचलेले आहेत। मुख्यमंत्र्यांची वाट पाहिली जाते। मुख्यमंत्री जवळपास 7 वाजता येतील आणि ही बैठक सुरू होईल असं म्हटलं जाते। आणि जी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांनी आंदोलन छेडलेलं आहे, आंदोलन पुकारलं आहे। गेल्या 2 ते 3 दिवसापासून विदर्भाचा हा सगळा पट्टा जर आपण पाहिला तर तिथे मोठ्या प्रमाणात आंदोलन होताना पाहायला मिळते आणि त्याच्यावर कुठेतरी तोडगा काढण्यासाठी ही बैठक बोलवण्यात आलेली आहे। ज्यावेळेस हे आंदोलन सुरू झालं त्याच दिवशी बच्चू कडू यांना आमंत्रित करण्यात आलं होतं राज्य सरकारकडून की तुम्ही बैठकीला या आणि याबाबतची सगळी चर्चा करा। मात्र त्यावेळेस त्यांनी ते आमंत्रण धुडकावलं आणि आपलं आंदोलन जे आहे ते सुरू ठेवलं होतं। मात्र आता कुठेतरी या आंदोलनावरती तोडगा काढण्यासाठी आणि शेतकऱ्या जो कुठेतरी अडचणीत सापडलेला आहे, शेतकऱ्याला जी मदतीची गरज आहे ती मिळावी यासाठी बच्चू कडूने देखील आता बैठकीला आलेले आहेत। मुख्यमंत्र्यांची वाट पाहिली जाते आणि नेमकं जी गेल्या वर्षानुवर्ष शेतकऱ्यांना कर्जमाफी संदर्भात राज्य सरकार कुठलंही असेल ते आश्वासन देत होतं, मात्र शेतकऱ्यांचं कर्जमाफीचं आश्वासन जे पूर्ण होत नव्हतं ते या बैठकीतून पूर्ण होईल का याकडे संपूर्ण राज्यभरातील शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे। उमेश, काय वाटतं कशा पद्धतीची चर्चा शेतकरी नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये होईल? कारण बच्चू कडू आपल्या मागण्यांवर ठाम आहे आणि जर योग्य तोडगा निघाला नाही तर आंदोलन तीव्र होण्याचा अंदाज सुद्धा आहे। बच्चू कडू यांच्यासहित अजित नवले असतील, राजू शेट्टी असतील, रविकांत तुपकर असतील, महादेव जानकर असतील, हे सगळे जे आहेत ते सह्याद्री अतिथीगृहावर पोहोचलेत। मुख्यमंत्र्यांची वाट पाहिली जाते। मात्र सध्या जर राज्याची आर्थिक परिस्थिती पाहिली तर थेट शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल का यावरती प्रश्नचिन्हच आहे। कारण लाडकी बहीण यासारख्या योजना सुरू आहेत, त्यामुळे मोठा ताण जो आहे तो राज्याच्या आर्थिक तिजोरीवर येतोय आणि त्यातच जर शेतकऱ्यांची अशा प्रकारे कर्जमाफी केली तर राज्याचं आर्थिक जे सगळं नियोजन आहे ते बिघडू शकतं। उमेश, या बैठकीमध्ये तोडगा निघतो का हे पाहणं महत्त्वाचं असेल। तुर्तास दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।